शैलेश दातार, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामीचा संगीत मानापमान मूवी आत्ताच बघून आलाय तुमचा भाऊ. तर कसा होता पिक्चर त्या तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करणे असेल तर आत्ताच करून ठेवा. तर बघूया मूवीचा रिव्ह्यू. सगळ्यात पहिल्यांदा बघूया या मूवीची स्टोरी. सुख समाधान आणि शौर्याचं प्रतीक असलेलं संग्रामपूर हे राज्यातील ज्येष्ठ सेनापती म्हणजे शैलेश दातार यांना व्हायचंय निवृत्त. हा त्यांचा विचार ते सांगतात महाराणींना. त्यांच्या जागी उपसेनापती चंद्रविलास म्हणजे सुमित राघवन यांना सेनापती करण्याचा विचार सगळ्यांच्या समोर येतो. सेनापतींची मुलगी भामिनी म्हणजेच वैदेही परशुरामी आणि चंद्रविलास हे दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. त्यामुळे त्यांची मैत्री घनिष्ठ आहे. महत्वाकांक्षी आणि काहीसा स्वार्थी असलेला चंद्रविलास सेनापती पद मिळवून भामिनीशी लग्न करण्याची स्वप्न रंगत असतो. दुसरीकडे संग्रामपूर मधले एका वाडीत राहणारा धैर्यधर म्हणजे सुबोध भावे धैर्यधर पुढे त्याचं धाडस सिद्ध करून संग्रामपूरच्या सैन्यात भरती होतो. ज्येष्ठ सेनापती धैर्यधरच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होतात आणि ज्या दिवशी भामिनीचा वाढदिवस असतो त्या दिवशी ते धैर्यधरच्या आईसमोर भामिनी आणि धैर्यधरच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. या प्रस्तावाला भामिनी वाईटरित्या धुडकावून लावते. याशिवाय धैर्यधरच्या कुटुंबाचा अपमान पण करते. सर्वांसमोर आईचा झालेला अपमान धैर्यधरला सहन होत नाही. दुसरीकडे प्रचंड असूया आणि सुडाच्या भावनेने चंद्रविलास भामिनीच्या मनात धैर्यधर बद्दल विष घालवतो. मग सुरू होतो मान अपमानाचा अनोखा खेळ. यात आता कोण बाजी मारतं आणि शेवट विजय कोणाचा होतो याची कहाणी म्हणजे संगीत मानापमान. या मूवीची चांगली बाजू बघता संगीत मानापमानची मेहनत, कल्पकता, गाण्यांची सिनेमात असलेली रचना. मूवीच्या सुरुवातीला प्रत्येक कॅरेक्टरची ओळख करून देताना वापरलेली गाणी माहोल तयार करतात. या